शांत व संयमी नेतृत्व, कमी बोलणं आणि जास्त काम. उमेशप्पा गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उद्घाटन कार्यक्रम, वृक्षारोपण व बाकडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन. कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागाचे माजी उपनगराध्यक्ष उमेश अप्पा गायकवाड यांच्या कार्यक्रमाचा गौरव करत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा खांडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मधुकर भाऊ घारे यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाल व पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी गुंडगे प्रभागात सकाळी वृक्षारोपण व बसण्यास बाकडे वाटप कार्यक्रम करण्यात आला, तर संध्याकाळी 7 वाजता छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज चौक गुंडगे येथे CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण व गुंडगे समाज मंदिराचा उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा खांडपेचे माजी सरपंच मधुकर भाऊ घारे, कर्जत तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे, तिवरे माजी सरपंच जगदीश ठाकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी विचारपीठावर राष्ट्रवादीचे नेते मधुकर भाऊ घारे, कर्जत तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे, तिवरे माजी सरपंच जगदीश भाई ठाकरे, राष्ट्रवादीचे युवा नेते योगेश अप्पा गायकवाड, अतुल कडू, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिनबाई भालेराव, माजी नगराध्यक्ष सुनंदा कांगणे, सीताराम कांगणे सर, वसंत मामा सुर्वे, गुंडगे नगरसेविका सौ हर्षाली उमेश गायकवाड, उद्योजक सुनील गायकवाड, पंकज पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमोक कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी माथेरानवरून ज्युनियर सिने कलाकार सलमान खान, अजय देवगण व इतर कलाकारांनी येऊन आप्पांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केक कापून विकास पुरुष उमेश अप्पा गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करून अनेकांनी त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा सोनावणे यांनी केले. आपणचा जन्मदिनाचा वाढदिवस म्हणजे सर्व गोष्टी सांगितलं. जो आपणचं गुणधर्म असताना काय गुणधर्म करावा हे सुद्धा आपण प्रश्न करतो. शेवटी आप्पा ही व्यक्ती अशी आहे की संपूर्ण या कर्जत तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण कर्जत तालुक्याचं नाव आहे. प्रत्येक शहरामध्ये जर ते नगरपालिकेमध्ये काम करत असतील तरी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये त्यांचा एक वेगळा मित्र परिवार आहे आणि ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारचे मित्र जोडले आहेत, माणसं जोडले आहेत. आप्पा हा मित्र जोडणारा माणूस आणि माणसं जोडणारा माणूस आणि अशा परिस्थितीमध्ये आजच्या या वाढदिवसानिमित्ताने अनेक वेळा आप्पांच्या वाढदिवसाला यायचा वेळ झाला आणि आपल्या स्कूलमध्ये आप्पांच्या मार्फत गुणधर्म सोहळा आयोजित केला जातो. तर आप्पांनी आता जो आपला सभामंडप आहे त्या सभामंडपाचं उद्घाटन झालं होतं आणि या निमित्तानं आज सभागृहाचं उद्घाटन व्हावं यासाठी आप्पांनी इथे कार्यक्रम घेतला. खरं पाहिलं तर या गुंगे गावामध्ये आप्पांनी सर्व सामाजिक बांधिलकी बांधत असताना या गुंगे गावाचा विकास कसा व्हावा, त्या कर्जत नगरपालिकेमध्ये त्याचा विकास कसा करता यावा असं एक त्यांच्याकडे विधान वेगळं आहे. आणि आप्पांचा स्वभाव हा असा जरा मित्र स्वभाव त्यांचा आणि शरीरयष्टीमधून जो मला सांगितलं ना आरोग्य राव त्यांचं आरोग्य चांगलंच आहे आणि ते जरी वयाने जवळ असते त्याचं वाटत चोपन्न वय आता आहे पण ते मनाने खूप तरुण आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आप्पांचा खरोखर या कर्जत तालुक्यामध्ये या शहरामध्ये चांगला मित्रपरिवार जोडलेला आहे आणि अशा आप्पांचा वाढदिवसानिमित्तानं आज मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं आभार व्यक्त करतो. बहुजन समाजामध्ये अनेक नेते काम करतात, अनेक जण तालुक्यात वावरत असतात, पण तालुक्यामध्ये आम्ही फिरत असताना ग्रामीण भागातल्या प्रत्येक ग्रामपंचायतच्या निवडणुकीला एक माणूस दिसतो तो आप्पा गायकवाड. कुठल्याही कोपऱ्यातला ग्रामपंचायत इलेक्शन असतील कुठलाही कार्यक्रम असतो आप्पा गायकवाड नाही त्यांचे आश्चर्य दिसत नाही. शेवटी कसं असतं राजकीय जीवनामध्ये जगत असताना मैत्री कशी जपावी, रिलेशन कसं ठेवावे, सर्व पक्षांचे त्यांचे संबंध आहेत. मी जेव्हा कुठे लग्न कार्यामध्ये जातो ग्रामीण भागामध्ये त्यांच्या सगळीकडे आम्ही असतं. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व जमलो सुधाकर भाऊंना शुभेच्छा देतो की त्यांनी आज 6
आणि आज 20 लाखाचा निधी देऊन त्या कार्यालयाचं आपण उद्घाटन केलं आहे. हे जे सभागृह आहे, हे सभागृह जरी नेत्यांनी दिले असते, त्या सभागृहाची आता निगा राखणारे कार्यकर्ते किंवा इतर राहणारे लोकांचं काम आहे. शेवटी कसं असतं, नेते मंडळी त्यांचं काम करत असतात. ही संपत्ती समाजाची संपत्ती, लोकांची संपत्ती, याची साफसफाई राखणे, डागडुजी करणे हे सगळं तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि ह्या सभागृहामध्ये समाजाशी बांधिलकी बांधून आपण हे चांगले कार्य करावे एवढे तुमच्या निमित्त मी शुभेच्छा देतो. म्हणजे आपण जरी वयाने वाढत असले तरी त्यांच्या शरीराकडे भेटत अजून जवान होत चालले. वैयक्तिकरित्या 17 ते 18 वर्ष आप्पाचा प्रवास मी माझ्या समोरून बघितलेला आहे. कारण आप्पा गायकवाड, आप्पा जवळजवळ तुमची आणि माझी कारकीर्द राजकारणाची जवळजवळ तेव्हा सुरुवात झाली होती. आप्पा 5 वर्षापूर्वी पराभूत झाला होता. पराभवाला खचेल तो आप्पा कसला, पराभव न कसता पुढील निवडणुकीमध्ये आप्पा या गुंडगे गावचा नगरसेवक झाला आणि खऱ्या अर्थाने नगरपालिकेमध्ये गुंडग्याचा आवाज बुलंद करण्याचा आणि विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा आप्पाच्या माध्यमातून या गुंडगेकरांमध्ये झालेला आहे. आप्पा हा असाच घडलेला नाही. ज्याला सामाजिक कामाची ओढ असलेला हा तरुण या गुंडगे गावातून, या गायकवाड कुटुंबातून, हे मोठं कुटुंब, या कुटुंबातून जन्माला येऊन या गावासाठी, या परिसरासाठी काम करण्याची भूमिका आप्पाने वयाच्या मला वाटतं जवळजवळ 17-18 वर्षापासून सुरुवात केली. सामाजिक काम करत असताना विकासाची गंगा आपल्या गावापर्यंत आणण्यासाठी खरोखर मित्रांनो राजकीय पक्षाचं पाठबळ लागतं आणि या आप्पाला राजकीय पक्षाचं पाठबळ लागलं आणि आप्पाने खऱ्या अर्थाने जो गुंडगे परिसर, जो खऱ्या अर्थाने दादा विकासाकडे वंचित होता, तो आप्पाच्या माध्यमातून विकासाकडे आला आणि आज आपण पाहता पाहता त्या गुंडग्याचं रूपांतर शहराच्या प्रमुख भागामध्ये, म्हणजे खऱ्या अर्थाने मुंबईकरांना जर कर्जतमधली पसंती पहिली असेल तर गुंडगा परिसर. यासाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत, रस्त्याच्या असतील, पाण्याच्या असतील, विजेच्या असतील, त्या सर्व आपण सोडवल्या. त्या माध्यमातून गुंडगा खऱ्या रूपाने भरलं.